लावले डोळे पाठीमागं म्हणायचं ना. हॅलो हॅलो. देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करतो त्यांची, अन्य देव नाही, देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करतो त्यांची, अन्य देव नाही, पेटवून त्यांच्या पाशी, दोन नेत्र ज्योती, लावूनिया पावन होतो, चरण धूळ माती, सदा मागतो मी त्यांचे, वरद हस्त डोई, पूजा रोज करतो त्यांची, अन्य देव नाही, शुद्ध भाव अनिक त्यांचा, मनी वसे प्रेम, वचन सत्य बोलायचा, असे नित्य नेम, भल्या बुऱ्या परिणामांचा, खेद कंत नाही, पूजा रोज करतो त्यांची, अन्य देव नाही, नभावून मोठी माया, हृदय सागराचे, समाधान केलो सदनी, शांती वैभवाचे, प्रपंचात राहुनिया, सत्यशील राखी, पूजा रोज करतो त्यांची, अन्य देव नाही, देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करीतो त्यांची, अन्य देव नाही, अन्य देव नाही, अन्य देव नाही. एक मिनिट फक्त डोळे बंद राहू द्यायचे, शांत बसायचे. आपलं लक्ष पुढेच नाही, फक्त शांत. आपल्या डोळ्यापुढं फक्त आपले आई आणि वडील यांचा चेहरा आणायचा आहे, त्यांना स्मरायचं आहे, त्यांचं चिंतन करायचं आहे आणि शांत बसायचं आहे. आणि मनातल्या मनात एक तुम्हाला शपथ घ्यायची आहे की आजपासून मी कधीही आई वडिलांना उलटून बोलणार नाही. आई वडिलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकेन आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस मी आई वडिलांचा कधीच विसरणार नाही आणि त्यांची सेवा करेल. आणि आजपासून एक शपथ घेईल की रोज सायंकाळी मी माझ्या आई वडिलांचं दर्शन करेल, सकाळी सुद्धा उठल्यानंतर पहिले आई वडिलांच्या पाया पडेल
आणि त्याच्यानंतरच मी घर सोडेल. आणि जीवनात आपल्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही, एवढी शपथ घ्यायची आहे. तुम्ही आज लहान आहे, परंतु जसजसे आपण मोठं होत चालतो ना, तसतसं आपण आपल्या आईवडिलापासून दूर जातो. परंतु त्यांनी आपल्यावर संस्कार केले, त्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, त्याला पुढे चालून आपण विसरतो. कदाचित तुम्हाला त्यावेळेस ती जाणीव नसते की आपण आपल्या वडिलांना बोलल्यानंतर त्यांच्या भावना किती दुखवतात. आणि आपण आईवडिलांना दुखवणं म्हणजे ईश्वराला दुखवण्यासारखं असतं. त्यामुळे जीवनात कधीच आईवडिलांना तुम्हाला विसरायचं नाही, त्यांना दुखवायचं नाही, आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे. डोळे उघडा.